जळगावच्या सराफ बाजारामध्ये गेल्या काही दिवसांपासून सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये घसरण होत असल्याचं पाहायला मिळत होतं। मात्र अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धामध्ये सीज फायरची घोषणा होतात सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ झालेली आहे। सोन्याचे दर जे आहेत 4,000 रुपयांनी तर चांदीचे दर 11,000 रुपयांनी महाग झालेले आहे। त्यामुळे कुठेतरी जळगावच्या सुवर्णनगरीवर देखील याचा परिणाम झाला आहे। आपल्यासोबत सराफ व्यावसायिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगणार दादा, गेल्या काही दिवसांपासून घसरण सुरू होती, आज सोन्याचे भाव वाढले, नेमकी कारण काय, याचा कसा परिणाम झाला आहे? गेल्या 4 दिवसापासून इराण आणि US जे युद्ध सुरू झालं होतं त्यामुळे सोन्यामध्ये खूप चढउतार होत होती। जवळजवळ 30,000 रुपयाने सोनं कालतीवरती झालं होतं। पण आता जे युद्धविराम लागलेलं आहे 2 हप्त्यासाठी, त्याच्यामुळे सोन्याचे भाव एका दिवसातच 36,000 रुपयाने वाढले, 4,000 रुपयाने वाढलेले आहे आणि चांदीचे भावही जवळजवळ 11,000 रुपयाने वाढलेले आहे। तर कुठेतरी ही जी वाढ आहे, ही जी स्ट्रेट ऑफ हॉर्मोज जे ओपन होणार आहे त्याच्यामुळे ऑइल क्रायसिस जे चालू होते, एनर्जी क्रायसिस चालू होते, हे सर्व कमी व्हायची शक्यता आहे। महागाई जी वाढली होती तेही कमी व्हायची शक्यता आहे। तर पुढील 2 हप्त्यात हे जे मार्केटला जी स्थिरता येणार आहे तर त्याचा असर हा सोन्यावरती पडला आहे आणि एका दिवसातच सोन्याचे भाव जवळजवळ 4,000 रुपये वाढलेले आहे। पण दादा, गेल्या काही दिवसांपासून घसरण सुरू होती, गुंतवणूकदार कुठेतरी चिंतेत पाहायला मिळत होते। मात्र आता भाव वाढायला सुरुवात झाली आहे, युद्ध कुठेतरी आता संपण्याच्या मार्गावर आहे, सीज फायरची घोषणा झाली आहे। गुंतवणूकदारांची काय स्थिती नेमकी आता गुंतवणूकदार तर खूप संभ्रमात होते, कारण की एका दिवसात सोन्याचे भाव जे चढउतार एका वर्षात व्हायची ती चढउतार जवळजवळ एका हप्त्यात झालेली होती। कुठेतरी 10,000 रुपयाने सोन्याचे भाव एका दिवसात कमी जास्त व्हायचे। तर ही जी अस्थिरता होती याच्यात ग्राहक एक म्हणता ना की एक डर होता की आपण घेतल्यावर सोन्याचे भाव कमी झाले किंवा जास्त झाले तर आपलं नुकसान होईल का। तो कुठेतरी आता एक सोन्याला स्टेबिलिटी जी येईल आता, तर त्याच्यामुळे ऑफकोर्स इन्व्हेस्टर्सला फायदा होईल, व्यापाऱ्यांनाही त्याचा फायदा होईल, कारण की या चढउतारमध्ये नुकसान हे सर्वांचंच होतं। स्टेबिलिटी मार्केटला आली तर ऑफकोर्स हा फायदा सर्वांनाच होईल। पुढचा काळ कसं राहील? आता युद्ध तर सध्या 2 हप्त्यासाठी थांबलेलं आहे, त्याचा इफेक्ट आज दिसतो आहे। ऑफकोर्स या 2 हप्त्यात जर अजून काही चर्चा झाली दोघं देशांमध्ये, एक वेगळा काही मार्ग निघाला आणि लाँग टर्मसाठी जर हे युद्ध कम्प्लिटली थांबलं तर ऑफकोर्स सोन्याचे भाव जे मागे जे झालेले होते 1,80,000 तो टप्पा या 2026मध्ये परत यायची शक्यता आहे। तर पुढच्या काळामध्ये युद्ध जे आहे अजून काही जास्त काळासाठी जर थांबलं तर सोन्या आणि चांदीच्या दरामध्ये पुन्हा विक्रमी वाढ होऊ शकते आणि सोन्या आणि चांदीचे दर जे आहेत ते पुन्हा विक्रमी टप्पा गाठू शकतात, असा अंदाज या ठिकाणी सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।